पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जडा जडी अंशी राहटे जे सरिसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही। चेतना हा विषय चाललेला आहे। या क्षेत्रामध्ये चेतना आहे। ती चेतना काय करते तर जड देह आणि आत्मतत्वाचं चैतन्य ह्या दोघांचा एकरूपता करून आपल्या शरीराला सजीवता येते। आपलं शरीर सजीव कशाने झालं? चेतनेने झालं। मनुष्याच्या ठिकाणी गोरेपण असो किंवा काळेपण असो, पण ती जी चमक असते शरीराला ती चेतनेने तयार होते। म्हणून चेतना याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। पै रावो परिवारू नेणे आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचे निपूर्णपणे सिंधू भरती। तर उदाहरण दिलंय त्याला की राजा जो असतो तो राजा काय करतो तर आपल्याकडं खूप मोठं सैन्य जमा करतो। आता ह्या प्रत्येक सैन्यातल्या प्रत्येक व्यक्तीची त्याची काही ओळख असते अशातला भाग नाही। पण जेव्हा परचक्र येतं तेव्हा फक्त तो आज्ञा देतो जावा ह्यांच्यावर, आणि ते सैन्य सगळं सेनापतीसह सगळं जातं आणि ते आपल्याला काय करतं परचक्र परतून लावतं आणि आपल्या राज्याचं रक्षण करतं। राजाला माहिती आहे का हे सगळं हुकुमावर झालं। तसं दुसरं उदाहरण दिलं की पौर्णिमेचा चंद्र आला की समुद्राला भरती येते। समुद्र पाण्याने जेवढी जिथं तो होता त्याच्यापेक्षा पुढं सरकून त्याची जी हद्द असते तिथपर्यंत वाढतो। पण चंद्राला माहीत नाही हे माझ्यामुळं झालं। हे जे होत असतं ते होतच। नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्टविगा। आणखीन उदाहरण दिलं की लोहचुंबक असतो, तो लोहचुंबक काय करतो तर लोखंडाला आपल्याकडे वळून घेतो। कधी कधी मुलं काय करतात लोखंडाचं वर काहीतरी ठेवतात आणि कागदाच्या खालनं लोहचुंबक फिरवतात, त्यामुळं ते वरचं जे आहे ते फिरल्यासारखं वाटतं। कागदावरून ते फिरतंय, पण ते फिरतंय ते कोणामुळं? खाली असलेल्या चुंबकामुळं। चुंबक काय करतो तर जड लोखंडाला फिरवतो। हे जसं आहे। दुसरं उदाहरण दिलं की सूर्य उगवला की माणसं आपल्या आपल्या कामाला लागतात। मग सूर्यानं नाही सांगितलं उठा रे आता काम करा, पण मनुष्य सूर्यप्रकाशामुळे काम करतो। जसं सूर्याच्या उन्हावर आमची कामं सुरू झाली किंवा लोहचुंबकानं लोखंडाला हलवलं। आगा मुख मेळे वीण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी। आणखी एक उदाहरण आहे। आता हे उदाहरण कसं आहे तर निरीक्षणानं तयार झालेलं आहे। मुळात असं सांगतात की कासवाचं जे पिल्लू असतं त्या कासवाच्या मादीला स्तनच नाही। मग ह्यांची भेट कशी होते तर एकमेकाकडं दृष्टीला दृष्टी टाकून पिल्लानं आईकडं आईने पिल्ल्याकडं जितका वेळ बघल तेवढं पिल्लाचं पोट भरतं। म्हणून प्रत्येक मंदिरात समोर कासव असतं। हे कासव कशा करता तर भगवंता तशी माझ्याकडं दृष्टीला कूर्मदृष्टी त्याला म्हणतात। मग कासवाच्या फक्त निरीक्षणानं त्या पिल्लाचं रक्षण झालं, पोट भरलं। पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवात्वाचा करी उपयोगू जडा। अशा तऱ्हेनं ही सगळी उदाहरण देऊन आता सिद्धांत सांगितला की याप्रमाणे आत्म्याच्या संगतीने ही चेतना आपल्या शरीराला सजीव करते। आता आपल्याला तळपायापासून ते अगदी मस्तकापर्यंत
कुठं माशी बसली तरी लगे कळतं, कुठं धक्का लागला की लगे कळतं. मग हे जड शरीर आहे, पण जड शरीराला ह्या संवेदना कुठं आल्या तर चेतनेमुळं. म्हणून चेतना ही असलेल्या प्रकृतीतला एक भाग सांगितला. पार्था मग तिये ते चेतना म्हणिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐके. आत्तापर्यंत हे चेतनेबद्दलचं विवेचन झालं. आता सांगणार आहे धृती, म्हणजे एकंदरीत 36 तत्व सांगत आता हे शेवटचं तत्व असं की धृती सांगायला सुरुवात केली. तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. आता होतं कसं, काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या सांगितल्या की जी ही पंचमहाभूत आहेत हे एक तत्वच आहेत. आकाशापासून ते पृथ्वीपर्यंत आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ह्या सगळ्यांचं वैर आहे. कारण काय आहे की पाण्यामध्ये एवढासा जरी ढेकळ ठेवला मातीचा तर पाणी त्याला विरघळून टाकतं, आणि एवढा ढेकळाला थोडं पाणी टाकलं तर ते पाणी रस शोषून घेतं. मग त्याच्याप्रमाणे नवे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. पण जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा एकमेकाला हे टिकू देत नाहीत. पण इथं मात्र पृथ्वी, पाणी सगळे सन्निधात आहेत. कोणी कोणाला काय आहे, काही वैरत्व धारण केलं नाही. नीरा ते आटी तेज तेजा वायूशी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी. आता पुढचंही दाखवलं की जसं एखादं काय आहे विस्तव पेटलेला आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलं उकळायला, उकळलं पण शेवटी आटून जाईल, कारण अग्नी त्या पाण्याला राहू देत नाही. आणि त्याचप्रमाणे अग्नी असला, किती दणदण जाळ पेटलेला असला तरी वारं सुटलं तर सगळ्या ज्वाळा हालून शेवटी विजून जातात. म्हणजे काय पाहिलं आपण, अग्नी पाणी जे आहे ते पाण्याला आटवून टाकतं, झालं. अग्नीला वायू विजवून टाकतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आकाश ते वायूला गिळून टाकतं. किती मोठी वावटळ सुटली तरी आकाशात संपून जाते. ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देहाशी येती. याचा अर्थ काय झाला, हे पंचमहाभूत एकमेकाला राहू देत नाहीत. पण शरीरात सगळेच आहेत ना. पृथ्वी तत्वानं शरीर तयार झालं, त्यात पाणी पण आहे, त्यात अग्नी पण असतो, वायू पण आहे, आकाश पण आहे. हे सगळे इथं एकत्र येऊन ऐक्यानं राहतात. कोणी कोणाचं काय आहे इथला वैरत्व नाही, कोणी कोणाला काही नाही. सगळे जवळजवळ असूनसुद्धा त्यांच्या ठिकाणी काय आहे की या देहाचं जे होणं आहे की ज्या पंचमहाभूतामुळं देह निर्माण झाला ते सगळ्या त्या गोष्टी आहेत आणि एकमेकाला सहन करून घेतात. द्वंद्वाची उखी विखी सोडो निवसती एकी एक एका ते पोखी निज गुन्हेगा. शिवाय काय होतं तर इथं तर राहिले पण एकमेकाला सहाय्यक होतात. जसं आपण अन्न खातो पण पाणी प्यावं लागतं तरच ते पचन होतं. नुसतंच खाल्लं आणि पाणीच प्यायला नाही तर ते कसं पचन होईल. म्हणजे खाल्लेलं अन्न हे पृथ्वी रूप आहे आणि पाणी त्याला मदत करतं. हे सगळं पचवायला शरीरामध्ये अग्नी लागतो. अग्नी मंद झाला तर मनुष्याला पचनशक्ती नष्ट होते. म्हणजे अग्नी याला मदत करतो. आणि हे सगळं होण्याकरता श्वासोश्वास आपल्याला सतत घ्यावा लागतो की त्यामुळं प्राण आणि आपणाचा संघर्ष होऊन अग्नी तयार होतो. म्हणजे वायूने त्याला मदत केली आणि जेवढी आपल्या शरीरामध्ये पोकळी आहे त्यात हे सगळं होऊन जातं. पहा एकमेकानं कसं सहाय्य केलेलं आहे. आईसे न मिळे तया साजणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मेघा. अशा तऱ्हेनं ह्यात थोडं जरी काही झालं आणि आपल्या ठिकाणी काय आहे कफ पित्त वात ह्यापैकी जरा उचल झाली आणि मनुष्याला आता आजार झाला आहे म्हणलं की घाबरतो. आता काय होईल माझं आता. म्हणजे हे काय होतं तर धैर्य कमी होतं. आणि हे सगळं जोपर्यंत आहे तोवर धैर्य टिकून असतं. म्हणून याला धैर्य असं म्हटलं गेलं.
ही धृती, धैर्य म्हणजेच धृती. आणि जीवेशी पांडवा या 36 मेळावा, तो हा येथ जाणावा संघातू पैगा. अशा तऱ्हेनं या सगळ्याला काय आहे, हे जे आहे ते 36 आहेत, आपण काल पाहिलंच. आणि नाथांच्या हरिपाठात 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. माऊलींच्या ह्याच्यात 24 तत्व सांगितली. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. हे 24 काय 36 काय हे काय आहे, प्रत्येक आपल्या आपल्या ज्ञानवानानं काढलेली मतं आहेत. इथं आता ह्या ठिकाणी काय केलं तर सांख्य आणि योग ह्या मतातून ही 36 मतं मान्य केली. एकूण 36 तत्व जे आहेत त्यांचा जो मेळ आहे त्याला संघात म्हणायचं. हे शेवटचं सांगितले. धृतीनंतर संघात. संघात म्हणजे काय, एकूण असलेला मेळ. एवं 36 ही भेद सांगितले तुझ विशद, यया येतुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. आता हे 36 वेगवेगळे करून आपल्याला मागं सांगून झाले. ह्या सगळ्याला मिळून क्षेत्र असं म्हटलं. म्हणजे जे काही आपल्या शरीराचा भाग आहे त्यातल्या एका भागाला नावं वेगवेगळी सांगतात. ते की रथांगाचा मेळावा, जेवी रथू म्हणे जे पांडवा, का अधोर्ध आवेवा नाव देहो. आता जसं काय आहे, रथ आहे, रथ म्हणजे बैलगाडी समजा. तर ह्या बैलगाडीची प्रत्येक जे काय वस्तू त्याची नावं वेगळी. बैलाच्या खांद्यावर ठेवलं जातं ते जू, गाडीला जोडल्या जाते ते दांड्या, पाठीमागं असते ते गाडीची चाकं, त्यावरची साठी, त्याची नावं वेगळी. पण सगळ्याचं मिळून नाव गाडी. ह्यातलं एकाचं नाव असं नाही, हे सगळी नावं वेगवेगळी आहेत पण सगळ्याचं नाव मिळून आहे. शिवाय पुन्हा सांगितलं अधोर्दावयेवा नाव देहो. आपलंसुद्धा शरीर आहे पण तळपाय म्हणतो आपण, पाय म्हणतो, त्याच्यानंतर पिंडरी, गुडघा, मांडी, किती नाव आहेत शरीराला. पोट, छाती, डोकं, पाय, हात, अशी कितीतरी नावं आली. सगळं मिळून त्याचं नाव देह. देह म्हटलं तर काय आहे, एकाला नाही. जसं काय केलं की जे काही असल त्याचं नाव. नुसतं मुखच आपलं घेतलं तर पाहायला गेलं तर वरचं कपाळ, डोळे, नाक, ओठ, गाल, हे किती नाव आहेत. पण सगळ्याचं नाव चेहरा, सगळ्याचं नाव मुख. असे कितीतरी आपल्या ठिकाणी भेद आहेत. शरीरात बोटापासून, नखापासून ते वरच्या केसापर्यंत अनेक भाग आहेत. पण सगळ्याला काय म्हणतो आपण, देह म्हणजेच क्षेत्र. तेव्हा क्षेत्र म्हणजे कुठलं एक नाही तर अनेकाचा संघात, म्हणून त्याला क्षेत्र म्हणायचं. करी तुरंग समाजे सेना नाम निपजे, का वाक्ये म्हणिपती पुंजे अक्षरांचे. आता त्यात सांगितलं जसं सैन्य असतं त्यात हत्तीदळ असतं, घोडदळ असतं, रथदळ असतं, पायदळ असतं. ह्याला चतुरंग सेना म्हणायचं. हे सगळे मिळून सेना. नुसत्या हत्तीदळाला सेना किंवा घोडदळाला सेना म्हटलं तरी होईल, पण ही सगळी मिळून सेना आहे. या सगळ्या मिळून सेनेद्वारे काय होत असतं, युद्ध होतं. मग सेना म्हणत असताना आत्तासुद्धा आपल्याकडं जी काही सेना आहे त्याच्यामध्ये वायुदल आहे, नौदल आहे आणि जे काय भूदल आहे ते पण त्यात आहे. एकंदरीत सगळ्याचं नाव सेना. आणि त्या सगळ्याला मिळून जसं नाव येतं त्याप्रमाणे पुढं एक दुसरं उदाहरण दिलं. एक एक शब्द, त्या शब्दाचं मिळून जे अक्षर बनतं ते अक्षर, आणि अक्षरांचं जे वाक्य बनतं त्याला वाक्य म्हणायचं. वाक्यामध्ये काय, अक्षरही आहेत, शब्दही आहेत. मग ह्या सगळ्या अक्षरांच्या मेळाला वाक्य असं नाव आलं. वाक्याची पूर्तता झाली पाहिजे. अर्धवाक्य बोलला आणि पुढचं बोललाच नाही तर पुढच्याला कसं कळेल की ह्याला काय बोलायचं आहे. त्यामुळं जे काही असेल ते त्याला पूर्ण असं बोलावं लागतं. मग ते जे काय आपलं बोलणं आहे त्याला आपण वाक्य म्हणतो. वाक्य म्हणजे सुद्धा सगळं मेळ त्याच्यामध्ये आलेलं आहे. का जलधरांचा मेळावा, वाच्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग. आणखीन उदाहरणं दिली की जे जे काही ढग आहेत, मग पावसाचे जरी असले तरी ते ढग सगळ्या ठिकाणी आहेत.
मिळून मिळून आले आणि सगळं ढगांनीच झाल्यानंतर सूर्यच दिसेनाचा झाला. पण ह्या प्रत्येक ढगाचं एकत्र करत जरी आले आणि वेगवेगळे राहिले तर ह्यांचं नाव आभाळ. आकाश वेगळं आणि ढगांचा मेळावा आहे त्याला काय म्हणतात? आभाळ आहे. आपण जेव्हा पाऊस येतोय असं पाहिल्यावर आभाळ खूप आलं आहे असं म्हणण्याची आपल्याकडं पद्धत आहे. आणि इतकं आभाळ आलं आहे म्हणजे पाऊस येईलच, याचा अर्थ सगळे ढग आणि ढगांचा मेळ म्हणजे आभाळ. आणि त्याच्या पुढं सांगितलं की नाना लोक सकाळा नाम जग. तेव्हा जे काही आहे आता आपल्याला सोपं पडावं म्हणून काय केलं? त्रैलोक्य, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक, हे जशी 3 नावं आहेत ह्या सगळ्याला मिळून जग. जग म्हणलं म्हणजे तेवढंच कुठंतरी आहे असं नाही, तर जे जे काही सगळं ह्याच्यात 3ही लोक आलेले आहेत, जेवढे जीवजंतू आहेत आणि जे सजीव आहे आणि जे निर्जीव आहे किंवा जंगम आहे आणि स्थावर आहे, या सगळ्याचं मिळून नाव जग आहे. की स्नेह सूत्र वन्ही मेळू एकेची स्थानी धरिजे तो जनी दीपू होय. आता त्याच्यानंतर सांगितलं की जसं काय आहे, एखादं आपल्याला दिवा लावायचा असेल, पूर्वी काय असायचे? दिवे असायचे. मग समजा पणती लावायची तर पणतीमध्ये तेल घालावं लागतं, त्याच्यात वात घालावं लागते आणि मग ती ज्योत लावावं लागते. काय काय झालं? त्यात तेल आलं, वात आली आणि ज्योत आली म्हणजे वन्य आला. हे 3ही मिळून आहे. मग जसं तुकोबाराय सांगतात की उदक धान्य अग्नी झाल्या घडे पाक, म्हणजे पाणी लागतं, धान्य लागतं आणि मग त्याला शिजवायला अग्नी लागतो तर आपला स्वयंपाक होतो. स्वयंपाकाच्या 3ही गोष्टी आहेत. तसं मग ह्याच्यामध्ये सांगितलं की स्नेहसूत्र वन्नी हे 3 असलं तर दिवा. नुसतं तेल असूनही नाही, नुसती वात असूनही नाही, वात संपून गेली संपलं, किंवा तेल त्यातलं संपलं तरी संपलं, हे सगळं जसं काही आहे त्याच्याप्रमाणे या ठिकाणी जर काही असेल तर 3ही मिळून जसं दिवा त्याचं नाव आहे, तसं एकंदरीत हा सगळा मेळ झाला म्हणजे मग एका मेळाचं इतके काय काय त्यात घटक असतील त्याचं त्याला नाव तयार होतं. तैसी 36ही इये तत्वे मिळती जेणे एकत्वे तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. एकंदरीत ही 36 तत्व आहेत. ती 36 तत्व जेव्हा आपल्या ठिकाणी असतील तेव्हा त्यांचं एकत्रीकरण होणं ह्याचं नाव क्षेत्र. म्हणून त्याला 36 तत्वामध्ये विभाजित केलं. 36 तत्व समजून झाली की आपल्याला खऱ्या अर्थानं क्षेत्र समजलं. क्षेत्र हा जो काही सुरुवातीला काढलेला मुद्दा आहे की देह हे क्षेत्र म्हणिपे, ते कसंच आहे ह्याचं त्याने उत्तर दिलं. तेव्हा क्षेत्र म्हणून कुठलं तरी ह्यातलं एक तत्व दाखवलं ते क्षेत्र नाही, ही सगळी मिळून तत्व जिथं आहेत त्याचं नाव क्षेत्र. अशा तऱ्हेनं क्षेत्र जे काही असेल ते आपल्याला आता समजून दिलेलं आहे. आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. आता दुसरी गोष्ट काय, क्षेत्र कुठून नाव काढलं? कारण ह्याच्या अगोदर तुम्ही देह आत्मा अशी जोडी लावली होती, त्याच्या पुढं आल्यावर प्रकृती पुरुष अशी जोडी लावली. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे कुठनं काढलं? म्हणजे आम्ही सहज सांगतो तुम्हाला की ह्याच क्षेत्राच्या ठिकाणी काही ना काहीतरी केलं जातं, जे कार्य होतं त्याला भौतिक म्हणायचं. कारण भूतमात्रा करून देता या कार्य होत असतं ते भौतिक. मग भौतिक जे काय होतं ते नुसतं होत नाही. एखादी गोष्ट करायला गेली पण ती करत असताना त्याच्या ठिकाणी काय आहे की दोन्ही गोष्टी घडतात. जसं आपण गाईची धार काढली आणि मग ते दूध जे काय असेल त्या सगळ्या घरादारातल्या लोकांना मिळालं, पण हे काढत असताना तुम्ही वासराला बाजूला केलं ना, म्हणजे त्याच्या पोटावर मारून तुम्ही दूध काढून घेतलं. दूध सगळ्या घराला दिलं हे पुण्य आणि वासराला बाजूला काढलं हे पाप. अशा सगळ्याच कर्मात पाप आणि पुण्य आहेच. हे पाप आणि पुण्याची जेवढी काही आहे ते प्रत्येक कर्म इथं तयार होतं. मग ह्याला आम्ही पाप पुण्य पीकच म्हणतो. मग क्षेत्रात पीक काढतात का नाही? आपण पाहिलं की आपल्या 7 बाऱ्यावर क्षेत्र हेच दिलेलं असतं. तुमचं क्षेत्र किती?
म्हणजे इतके इतके एकर किंवा हेक्टर. हे जसं क्षेत्र आहे तसं हे त्या क्षेत्रात जसं पीक पिकतं, जमीन नावाच्या क्षेत्रात पीक पिकतं, तसं आमच्या ह्या शरीर नावाच्या क्षेत्रामध्ये पाप पुण्याचं पीक पिकतं. म्हणून आम्ही ह्याला क्षेत्र असं नाव दिलं. क्षेत्र का नाव दिलं त्याचा उकल या ठिकाणी केला. एकाचेनी मते देह म्हणती ययाते, परी असो हे अनंते नामे यया. आता ते म्हणले मग ह्याला इतकी नावं का? कुठं देह म्हणतात, कुठं शरीर म्हणतात, कुठं झालं काय काया म्हणतात, कधी वपू म्हणतात, क्षेत्र म्हणतात. ते म्हणजे ज्याची त्याची मतं आहेत. जो जो जसं जसं आपल्या मतामध्ये त्या नामाला घेतो तेव्हा कोणी देह म्हणलं तरी देहात हे सगळं आलंच ना. शरीर म्हणलं तरी शरीरात सुद्धा ही सगळी तत्त्व आली. एकंदरीत प्रत्येक जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही सगळी तत्त्व येतात. ह्या सगळ्या तत्त्वाला मिळूनच देह म्हटलंय. अनेक नावं आली तरी आम्ही जे काही सांगितलेली 36 तत्त्व आहेत ती त्यात आलेलीच आहेत. तुम्हाला क्षेत्र नसलं म्हणायचं तर म्हणा देह, म्हणा शरीर, पण हे दोन्ही त्यातच आहे. आता ते सगळं सांगत असताना आपल्या ठिकाणी अशी शंका येऊ नये की हे म्हणतात ते क्षेत्रच फक्त 36 तत्वाचं आहे, आम्ही म्हणतो तो देह नाही. असं नाही. तर ही अनेक नावं त्या ठिकाणी जरी आली असली तरी त्यामध्ये ही तत्व आहेतच. पै परतत्वा आरवते आणि स्थावरा आतवते, जे काही होते जाते ते क्षेत्र हे. आता दुसरी गोष्ट आहे की आणखीन असं समजून घ्यावं की परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या असलेले जे काही शुद्ध तत्व आहे, आत्मस्वरूप आहे, ते दूर आहे. आणि त्याच्यावर हे सगळं जर काही असेल तर स्थावर सगळं तयार झालं. आता तो जो परमात्मा आहे तो परमात्मा आणि ही जी काही आमची क्षेत्र तयार झाले त्याला उपाधी म्हणायचं. उपाधीत आलेला परमात्मा. आता जसं एखादा घट आहे म्हणजे गाडगं आहे आणि ती गाडगं कुंभार तयार करायला लागला की जशी जशी पोकळी होती तसं तसं त्यात आकाश येतं. पोकळी म्हणजे आकाश. तेव्हा ह्या घटापुरतं जे आकाश आहे त्याला घटाकाश असं नाव येतं. पण आकाशाचा आणि घटाचा कुठं काय संबंध आहे? आकाश त्या घटात आलं आणि समजा घट फुटला, गाडगं फुटलं तर आकाश त्या आकाशात सहजच मिळतं, कारण ते तुटलंच नाही. तसा हा परमात्मा यातच आला, पण या उपाधीचा त्याला कुठं संबंध नाही. पण त्याच्या असण्यानं ह्या जे काही आहे शरीर, ह्या शरीराच्या ठिकाणी जी काही सजीवता आली ते आपण चेतना यामध्ये पाहिली. तेव्हा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. एक ज्याला शरीर सांगायचं आहे, ज्याचं नाव आम्ही क्षेत्र म्हणतो, ते जड आहे आणि परमात्मा हा चैतन्य रूप आहे. पण ह्या दोघांची काय झालेलं आहे, एका उपाधीमुळं यांचं एकत्र येणं झालं. परी सुर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्मसंगी पडिले सांते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत चालल्या. पण ज्या मायेनं हे सगळं निर्माण केलं तिने काय केलं तर विभाग पाडले. जे काही स्वर्गात राहतात ते देवलोक, जे मृत्यूलोकात राहतात ते मनुष्यलोक आणि जे खाली राहतात पाताळात त्यांना त्यांनी सांगितलं उरगी. उरगी म्हणजे काय आहे तर सर्पलोक. सगळं पाताळात सर्पलोक राहतो. हे सगळं असणारं जरी असलं आणि जे जे लोक दाखवले तर त्यांचे त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. याचं कारण ह्या मायेनं यांच्या ठिकाणी गुण पेरलेले आहेत आणि त्या गुणाप्रमाणे त्यांची कर्म आहेत. सत्वगुणाची कर्म सत्वगुणाप्रमाणे, रजगुणाची कर्म रजगुणाप्रमाणे, तमगुणाची कर्म तमगुणाप्रमाणे. म्हणून हे वेगळे झाले आणि ज्या त्या योनी तयार झाल्या. हे सगळं काय आहे, सत्ता तर घेतली आत्म्याचीच, पण हे सगळं घडवलं कोणी तर मायेनं. पण कसं घडवलं, ह्या सत्तेवर घडवलं. ह्या सगळ्या गोष्टी पुढं तयार झाल्या आणि त्याला सगळ्यात मुख्य कारण कोण असेल तर गुणकर्म संगी. हा विषय त्यांनी काय केला आता पुढं मांडायचा. हेच गुणविवंचना पुढा म्हणी पहिला अर्जुना, प्रस्तुत आता ज्ञाना रूप दाऊ. आता हे गुण काय करतात,
ह्या क्षेत्राच्या ठिकाणी काय काय त्यांच्या ठिकाणचे खेळ चालतात म्हणले आपण 14व्या अध्यायात पाहू. आता ते फक्त तुम्हाला त्याचं उच्चार करून दाखवला आहे. ती विवंचना पुढच्या अध्यायात पाहायचं आहे. पण आता ह्या क्षेत्राचं हे सगळं जे कार्य चालतं ते कोणामुळं चालतं, तर आत्म्याच्या ठिकाणी जे सत, चित आणि आनंद आहे. म्हणजे सतपणा आहेच ते क्षेत्राला दिला, आणि चितपणा म्हणजे ज्ञान. हे जे ज्ञान आहे ते याच्या ठिकाणी आलं म्हणून क्षेत्र आपला आपला विषय शोधतं, विषयापासून सुख झालं म्हणतं, सुख दुःख गोळा करतो. हे क्षेत्राचं कार्य. पण हे ज्या ज्ञानावर चालतं ते ज्ञान कसं आहे ते तुम्हाला आम्ही सांगू. आता ज्ञानाचा विषय चालू होणार आहे. क्षेत्राचा विषय सांगितला, ज्ञानाचा विषय सांगत असतानाच क्षेत्रज्ञ कळला जाईल. कारण ज्या क्षेत्रात जो राहतो तो क्षेत्रज्ञ. तो काय आहे, तो ह्यांच्यासारखा जड नाही, तो असलेला ज्ञानानंच आहे. पण त्या ज्ञानाचं या क्षेत्राच्या ठिकाणी कसं कार्य चालतं. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐक. आता काय केलेलं आहे, क्षेत्र सांगितलं. नुसतं नाही सांगितलं तर प्रत्येक तत्वाच्या ठिकाणी कार्य करताना कसा विकार निर्माण होतो हे सांगितलं. आणि या सगळ्या विकार निर्मितीला मदत कोणाची होते, तर ज्ञानाची होते. म्हणून ज्ञान कसं आहे ते आता आम्ही तुला समजून सांगत आहोत. क्षेत्र सांगून झालं, आता ज्ञान सांगायचं. म्हणजे मग त्या ज्ञानानं या क्षेत्राची उठाठेव कशी चालली, शरीरातल्या 36 तत्वाला चेतनेमुळे मिळालेलं जी काही आहे सजीवत्व, ते सगळेजण कसे कार्य करतात की जेणेकरून हे क्षेत्रच कार्य करतं आहे असं वाटतं. त्या सगळ्या गोष्टी ज्ञानानंच कळणार आहेत. म्हणून ज्ञान हा विभाग आता आम्ही तुला समजून सांगत आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री